पाहिजे, विमासांना न्याय मिळालाच पाहिजे, विटामध्ये पाली भाषेचे भवन झालेच पाहिजे, जनतेवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा, जनतेवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा. जनतेची आंदोलनाला बसलेले आहेत 7 महिन्यापासून आणि हे आम्ही आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत. यांचं इंटिमेशन आम्ही अगोदरच दिलेलं आहे, त्यांना पूर्वसूचना आणि पूर्वसूचना देऊन सुद्धा आज जर आम्हाला शिष्टमंडळाला ते जर मंत्री भेटत नसतील तर मग हे मंत्री हे सरकार कोणाचं आहे? या भांडवलदारांचं आहे, या अदानीचं आहे, या अंबानीचं आहे की गोरगरिबांचं आहे? अरे आमची मतं घेता आणि आम्हाला न्याय देत नाही आणि म्हणून आज आम्ही ते ठिय्या मांडलेला आहे. जोपर्यंत हे मंत्री आमच्या शिष्टमंडळाला भेट देणार नाही, खरंच सांगतो हे आझाद मैदान सोडणार नाही. आमच्या मुर्द्या पडले तरी चालतील पण आम्ही इथून हलणार नाही. जय 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 भीम, अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम, अरे मनुवाद पे हल्ला बोल, अरे ब्राह्मणवाद पे हल्ला बोल. नमो बुद्धाय सगळे जय भीम. बघा आज गेले 7 महिने झाले आम्ही शांततेमध्ये सत्याग्रह करत आहोत. म्हणजे इतकं क्रूर आणि इतकं निष्ठुर एक विद्यापीठातील कुलसचिव, कुलगुरू आणि प्रकुलगुरू असतील असं वाटलं नव्हतं. जर असे क्रूर आणि निष्ठुर जर कुलगुरू विद्यापीठाच्या व्यवस्थापनात असतील तर तेथे विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांचं भविष्य धोक्यामध्ये. उद्या महाराष्ट्रातील, भारतातील कुठले विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेतील यांच्या अशा व्यवस्थापनामुळे. आज मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन झालं पाहिजे. मुंबई विद्यापीठामध्ये 500 विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल, वसतिगृह झालं पाहिजे आणि पाली विभागाला अनुदानित केलं गेलं पाहिजे, ॲडिट केलं गेलं पाहिजे. या मागणीसाठी गेले 7 महिने भंतेजी सत्याग्रहाला मुख्य प्रवेशद्वारावर बसले. आता 1 महिना झाला भंतेजीने PhDवरून काढून टाकलं. मी MAचा विद्यार्थी, मला आतमध्ये प्रवेश मिळत नाही आहे विद्यापीठामध्ये. का तर मी भंतेजींना साथ देतोय, त्यांच्या सत्याग्रहामध्ये सोबत आहे. आज त्यांच्याकडे आतरून नाही आहे, त्यांचं वसतिगृह सील केलं. चिवर जप्त झाले या भारतामध्ये, पुस्तकं जप्त झाली, रोहित वेमुला, बाबासाहेब, भगवान बुद्धांचे फोटो जप्त केले आणि त्या विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती भंतेजी त्या डांबरी रस्त्यावरती गेले 1 महिना झाले झोपत आहेत. विद्यापीठाने त्यांना कर्मवीर भाऊराव यांची जी हॉस्टेल आहे, वसतिगृह KBPची, तिथे त्या वसतिगृहामध्ये भंतेजी आंघोळीला जायचे. तिथे सुद्धा 16 दिवस झाले आंघोळीला बंदी घातलेली. म्हणजे एक मूलभूत गरज दीर्घविधीसाठी, शीघ्रविधीसाठी, लघवीसाठी, संडाससाठी, आंघोळीसाठी तुम्ही रोखता. एवढा मानवी अत्याचार, जसं अर्जुबल कसाबाला एवढी तुम्ही घाण ट्रीटमेंट दिली नसेल त्याच्या पलीकडे मानवीय छळ. ये सरकार हमसे डरती है. मैदानाला आंदोलन पुकारण्याचं कारण गेल्या 7 महिन्यापासून भंते विमानचा मुंबई विद्यापीठामध्ये आंदोलन करत आहेत. परंतु अद्यापही शासन, प्रशासनाने मुंबई विद्यापीठाचं प्रशासन कुठल्याही पद्धतीने त्या आंदोलनामध्ये सकारात्मक चर्चा करत नाही. आज गेल्या महिनाभर भंतेजीने आंघोळ केलेली नाही. त्यांना मुंबई विद्यापीठामध्ये कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलं जात नाही. मुंबई विद्यापीठ गेंद्याच्या कातडीचं असल्यामुळे ते जातीय भावनेतून भंते विमानसाकडे बघत आहेत. कारण जर पाली भवन या ठिकाणी उभं राहिलं आणि पाली भवनाच्या माध्यमातून बुद्धिझम जर हा जगभर पसरला तर इथे बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होणार आहे. आणि म्हणून इथला जातीयवादी रवींद्र कुलकर्णी हा जो कुलगुरू आहे तो जाणीवपूर्वक या मागण्यांवर कानाडोळा करत आहे. आणि त्याच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यापासून आम्ही अनेक पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे, पण कुठल्याच पद्धतीने अधिकृत बैठक मुंबई विद्यापीठ आम्हाला देत नाही. त्याच्यामुळे आज शेवटी आम्हाला आक्रोश मोर्चा ह्याच्या माध्यमातून या आझाद मैदानावर आम्हाला आंदोलन करावं लागलं.
बघत असाल की भारतातले जे मंत्री आहेत किंवा प्रधानमंत्री आहेत किंवा इतर उद्योगपती आहेत ते देशाच्या बाहेर गेल्यानंतर सांगतात की आम्ही बुद्धांच्या देशातून आलो आहे आणि त्याच देशामध्ये बुद्ध धम्माचं चिवर घातलेल्या भंतेजींवर अशी वेळ येते की त्यांचं चिवर फाडलं जातं, त्यांना रस्त्यावर झोपवलं जातं, त्यांना जे मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा पुऱ्या करू दिल्या जात नाही. म्हणजे एक वेळ इंग्रजांचं शासन परवडलं, त्या देशातलं हिटलरचं शासन परवडलं, परंतु आमच्याच देशात ज्या देशाने जगाला बुद्ध दिला त्या देशामध्ये चिवर घातलेले भंतेजी शांततेच्या मार्गाने अगदी संविधानिक मागण्या करताना त्या भंतेजींना कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं. ज्या देशामध्ये आसारामची पूजा केली जाते, ज्या देशामध्ये बलात्कारांच्या आरत्या ओवाळल्या जातात, त्या देशामध्ये शिलाचं पालन करणारे, पंचशिलाचं पालन करणारे, चरित भिकवचारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणणाऱ्या चिवर घातलेल्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या भंत्यांवर आज इतकी भयानक वेळ येते. हा देश आम्ही आमचा म्हणायचा का? गेले 7 महिने झाले भंते विमानचा आपल्या पाली भाषा ॲडिट करावी म्हणून लढतायत, परंतु आज देखील इकडच्या निगरगट्ट प्रशासनाला जाग आलेली नाहीये. आझाद मैदानामध्ये साध्या साध्या मागण्या घेऊन एक एक माणूस जरी बसला असला तरी त्यांना सरकारने भेट द्यावी असा नियम आहे. आता 4:45 वाजत आले तरी सुद्धा एवढ्या हजारोंच्या संख्येने जमलेल्या बौद्ध अनुयायांना भेटण्यासाठी सरकारकडे वेळ नाहीये. या सरकारची मानसिकता आहे की या देशातला बौद्ध धम्म वाढला नाही पाहिजे. त्यामुळेच मला असं वाटतं की आता आंबेडकरी समाजाने रस्त्यावरची आंदोलनं केली, शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली, वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनं देऊन झाले. प्रत्येक गेली 7 महिने झालेले आहेत. भंतीजी मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषेसंदर्भात आंदोलन करत आहे. हा जो सदर घडलेला विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना माहिती आहे, तरीसुद्धा देखील या विषयाला गांभीर्याने बघितला जात नाही. हा जो आमचा भंतेंचा जो लढा आहे, जो पाली भाषेचा लढा आहे, हा आमचा ऐतिहासिक लढा आहे. त्याबद्दल गेली 7 महिन्यापासून आपण पाहू शकता, ज्यावेळेस फर्स्ट टाईम भंतीजी आंदोलनाला बसल्या अगोदर भंतेजींना मंत्रिमंडळात भेटून दिल्यानं कारणास्तव भंतेंना रस्त्यावरती विद्यापीठाच्या गेटवरती लोळून मारण्यात आलेले. गेली 3 दिवस भंतीजी बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तरीसुद्धा करून आपण पाहू शकता अजूनही समाजाला जागरूकता आणि जाणीव झालेली नाही या गोष्टीची. का? या कारणास्तव की हा जो मेसेज आहे, हा संदेश आहे, हा इथेच दडपला जातो, दाबला जातो. ही मनुवादी मीडिया असल्यामुळे आमचे जे काही घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समाजापर्यंत लांबपर्यंत पोचत नाही. ही सगळ्यात मोठी खंत आहे. दुसरी गोष्ट, गेली 1 महिना झालेला आहे भंतीजी आज जमिनीवरती रस्त्यावरती झोपत आहेत. हे दुपारचं ऊन आहे. आम्ही सकाळपासून आज या आझाद मैदानच्या भूमीवरती या उन्हातानामध्ये आंदोलन करत आहोत. तर आज एका दिवसात आम्हाला हे ऊन कळलेलं आहे. तर आपण पाहू शकता की ह्या गेल्या 1 दिवसात या कित्येक